आता पायात अपंग असल्यावर मला हँड ग्लोव्ज वापरता येत नाही किंवा पायात बूट वापरता येत नाही. तेव्हासुद्धा मी सुरक्षेच्या ह्यानं विषारी सापांना मी टॉर्चचा वापर करतो आणि हुकाचा वापर करूनच पकडतो, जेणेकरून आपल्या जीवाला धोका होऊ नये. वयाचे मी 20-22 वर्षापासून सापडतो. साप पहिल्यापासून आवड होती सापांना बघायची किंवा त्यांना पकडायची. त्याच्यामुळं लहानपणापासून सापाला पकडण्याच्या जीवदान देण्याची आवड निर्माण झाली. भारतात प्रमुख 4 विषारी साप म्हणजे नाग, मण्यार, गोनस आणि फुरसा. हे 4 प्रकारचे विषारी साप. विषारी सापांचा नाग हा 2 कलरमध्ये आढळतो, एक लाल आणि एक काळ्या रंगामध्ये. आणि नाग सापाच्या अंगावर घावासाठी खवले असतात. त्याची लांबी साधारण 5 फुटावर आढळतो आणि त्याचं तोंड मोठं असते आणि पूर्ण तोंडापासून शेवटापासून जाड असतो नाग. म्हणजे तो धोका जाणल्यानंतर फणा काढून समोरच्याला फुटकारून सावध करतो की माझ्यावर तुमच्या जीवाला धोका नाही. तिसरा विषारी साप म्हणजे गोनस. हा आशिया खंडातला सर्वात विषारी साप म्हणून ओळख आहे. हा पण 5 फुटावर लांब आढळतो. महाराष्ट्रात जवळजवळ 35 ते 40 प्रकारचे साप आढळतात. जवळजवळ आतापर्यंत 15 वर्षात मी 4 ते 5-6 हजार सापांना जीवदान दिले. एकीकडे सिमेंटची जंगले वाढत असताना आपण जर पाहिलं तर जे नैसर्गिक वन्य प्राणी असतील किंवा जे सर्प असतील त्यांना आता राहण्यास अडथळा निर्माण व्हायला आहे. त्यामुळे हे जे काय प्राणी आहेत ते आता मानवी वस्तीत आपल्याला आढळून येताना दिसतात. परंतु अशाही कठीण परिस्थितीत या सापांना जीवनदान देण्याचं काम, प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून या सापांना वाचवण्याचं काम सर्पमित्र करत आहेत. आपल्यासोबत असेच एक आगळेवेगळे सर्पमित्र आहेत जे की अपंग असताना देखील ते साप पकडत आहेत. तर नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव संतोष सुतार. काय सांगाल, कितव्या वर्षापासून आता आपण साप पकडायला शिकला? मी जवळजवळ म्हणजे 20-22 वर्षापासून साप पकडतोय. आता 15 वर्ष झालं साप पकडण्याचं काम करतोय मी. वयाच्या कितव्या वर्षापासून सुरुवात झाली? वयाचे मी 20-22 वर्षापासून साप पकडतो. साप पकडण्याकडे कसं वळ वाटतं, काय कारण आहे? साप पहिल्यापासून आवड होती सापांना बघायची किंवा त्यांना पकडायची. त्याच्यामुळं लहानपणापासून सापाला पकडण्याच्या जीवदान देण्याची एक आवड निर्माण झाली आपल्याला. पण आता ही साप आहेत ते विषारी असतात, ते कसं काय ओळखले, कसं कळालं मग एक बिनविषारी विषारी आहे? ते बरोबर आहे. आपण कसं आहे, स्नेक ऑफ इंडिया म्हणून एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये संपूर्ण भारत देशात जेवढ्या सापांची प्रजाती आहेत त्या सर्व सापांच्या प्रजाती आणि त्यांचा माहितीकोश आहे. त्या पुस्तकाचं वाचन केलं आणि संपूर्ण माहिती घेऊन सापाला हळूहळू पकडण्याचा प्रयत्न केला. प्रामुख्याने भारतात प्रमुख 4 विषारी साप म्हणजे नाग, मण्यार, गोनस आणि फुरसा. हे 4 प्रकारचे विषारी साप आहेत. आणि महाराष्ट्रात जवळजवळ 35 ते 40 प्रकारचे साप आढळतात. त्यामध्ये बिनविषारीमध्ये दामण, कुकरी, रसल कुकरी, गवट्या, विरुळा, परत धुळनागीन असं विविध प्रकारचे बिनविषारी साप आढळतात. आता ही जर विषारी साप आहेत तर त्यांचं ओळखण्याच्या काय खूण आहेत? विषारी सापांचा नाग हा 2 कलरमध्ये आढळतो, एक लाल आणि एक काळ्या रंगामध्ये. आणि नाग सापाच्या अंगावर घावासाठी खवले असतात. त्याची लांबी साधारण 5 फुटावर आढळतो आणि त्याचं तोंड मोठं असते आणि पूर्ण तोंडापासून शेवटापासून जाड असतो नाग. म्हणजे तो धोका जाणल्यानंतर फणा काढून समोरच्याला फुटकारून सावध करतो की माझ्यावर तुमच्या जीवाला धोका नाही. आणि मण्यार सापाची ओळख अशी की मण्यार हा पूर्ण काळा कुट्टी येतो आणि त्याच्यावर पांढरा रेषा असतो. हा प्रमुख 4 विषारी सापापैकी हा दुसरा मण्यार हा विषारी साप. आणि याची पण लांबी सरासरी हा 5 फुटावर आढळतो. गोणच असेल, आपण काय म्हणतो माळटिस्का असेल. हां. आणि आता तिसरा विषारी साप म्हणजे गोनस. हा आशिया खंडातला सर्वात विषारी साप म्हणून ओळख आहे. हा पण 5 फुटावर लांब आढळतो आणि असताना तो जाड दिसतो, पण तो काय तर भक्ष्य खाल्ल्यासारखा दिसतो, पण तो असताना जाड शरीराचा असतो. आणि त्याची ओळख अशी की त्रिकोणी तोंड आणि डोक्यापासून शेपटीपर्यंत 3 गोलाच्या माळा असतात. आणि तो डायरेक्ट अंडी पोटात उगवून पिल्लांना जन्म देतो. आणि 4था विषारी साप म्हणजे फुरसे जातीचा. हा पण विषारी साप आहे आणि तो पण डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो. त्याची लांबी जवळजवळ 2 ते 2.5 फुटापर्यंत आढळतो.
आता हे जे साप आहेत विषारी ते कुठं कुठे आढळतात, त्यांचे ठिकाणं काय असतं? ठिकाण ज्या ठिकाणी जास्त करून पालापाचोळा किंवा अडचण ज्या ठिकाणी जास्त असेल त्या ठिकाणी असं विषारीचा भक्ष्य शोधात किंवा बसण्यासाठी येतात. आपण जर पाहिलं तर आता एक काल परवा घटना घडली गडचिरोलीमध्ये आश्रमशाळेत, तर तो मण्यार सापाचे असे वैशिष्ट्य आहे की तो रात्री निघतो. काय त्यात कितपत तथ्य? हां, बरोबर आहे. तो मण्यार हा साप निशाचर असल्यामुळे तो रात्रीच बाहेर पडतो आणि माणसाची त्याला गरमाई पसंत असते. बसण्यासाठी तो माणसाच्या शेजारी येऊन बसतो आणि झोपेत हातपाय त्याला लागल्यानंतर तो चावतो आणि जगात सर्वात लहान दात असणारा साप म्हणून त्याची ओळख आहे. चावल्यानंतर त्याचे जाणीव होत नाही. आपल्या मुंगी किंवा डास चावल्यासाठी जाणीव होते आणि 20-25 मिनटानंतर ज्या व्यक्तीला मण्यार सापा चावलेला आहे त्या व्यक्तींना हळूहळू पोटात दुखायला चालू होतं किंवा तहान लागते, डोळ्याला अंधार येते आणि उलटी होती आणि हिरवी मिरची अंगाला घासल्यानंतर जशी शरीराला आग पडते तशी पूर्ण शरीरात आग पडते. पण डायरेक्ट अशी लक्षणं आढळल्यास जिल्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यायचे, जेणेकरून जीवाचा धोका कमी होऊन जातो. आणि इतर जे आहेत आपले विषारी साप, त्यांचे काय लक्षणं जाणवतात? मग ते जर एखाद्याला दोष केला आणि इतर काय कारण ज्या ठिकाणी चावला आहे त्या ठिकाणी सूज येणे, ती जखम काळी निळी होणे, चक्कर येणे, उलटी होणे हे प्रमुख लक्षण आहेत विषारी. आता एखाद्याला विषारी सापाने दोष केला तर काय काळजी घ्यायला पाहिजे? प्रथम उपचार काय जेणेकरून चावल्यानंतर त्या व्यक्तीला म्हणजे त्याने स्वतः घाबरलं पाहिजे. आणि प्रथम उपचार काय की समजा मण्यार आणि नाक चावल्यानंतर ज्या ठिकाणी चावलं आहे तिथून एक 4-5 बोटं सोडून वर एक आवळपट्टी, जेणेकरून आपलं त्या आवळपट्टीच्या आणि त्या शरीराच्या मध्ये बोट जावं असे थोडे सैल आवळपट्टी बांधणे आणि जवळच्या जिल्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार झाला घेण्यासाठी जाणे. आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागात एक आपल्याला असं आढळलं ते जिथं सापाने दोष केला त्याच्यावर ब्लेड वगैरे मारावं, ते रक्त वगैरे काढावं, असं एक म्हणजे चर्चा दिसते. तर त्यात कितपत तथ्य? ते संपूर्ण खोटं आहे. कारण ज्या व्यक्तीला साप चावला आहे तो विषारी आहे का किंवा बिनविषारी आहे त्या व्यक्तीला माहीत नाही आणि त्याच्यामुळे ते ब्लेड मारणं किंवा कापणं चुकीचं आहे. बिनविषारी जर चावला आणि त्याने घाबरून ब्लेड मारलं तर ते ब्लेड मारल्या ठिकाणून शरीरात रक्तप्रवाह होऊन त्या माणसाच्या जीवाला धोका होऊ शकतो. आता आपण जर पाहिलं तर आपण अपंग देखील आहात, तर मग एवढं साप पकडायचं कौशल्य कसं प्राप्त केलं? पहिल्यापासून आवड असल्यामुळे मी पहिल्यापासून पकडत असल्यामुळे मला आवड निर्माण झाली आणि व्यवस्थितपणे मी सुरक्षित पकडू शकतो. काय मग कुठे कुठे पकडले तुम्ही साप? मी पूर्ण मोहोळ तालुक्यामध्ये काम करतो, पंढरपूर तालुक्यामध्ये काम करतो. जवळजवळ आतापर्यंत 15 वर्षात मी 4,000 ते 5,000 हजार सापांना जीवदान दिलेलं आहे. आता हे साप पकडण्याचं काम अतिशय कठीण असते, विषारी असतं. तुम्ही पायाने देखील अपंग आहात, हाताने देखील अपंग आहात, तर एखादा साप अटॅक करू शकतो, अंगावर धावून सुद्धा येऊ शकतो. तर मग अशा काळात आपण कसं सावरता स्वतःला? स्वतःला ते अनुभव माहिती असल्यामुळे मी स्वतःचा बचाव करू शकतो. कोणता साप कधी हल्ला करू शकतो याचं पूर्ण माहिती असल्यामुळे मी सुरक्षित सापानं पकडू शकतो. काय काय काळजी घेता? मग काय काय साधनं वापरता साप पकडत असताना? नाही, कसं मी हातात पायात अपंग असल्यामुळे मला हँड ग्लोव्ज वापरता येत नाहीत किंवा पायात बूट वापरता येत नाही. तेव्हासुद्धा मी सुरक्षेच्या ह्यानं विषारी सापांना मी टॉंगचा वापर करतो आणि हुकाचा वापर करूनच पकडतो, जेणेकरून आपल्या जीवाला धोका होऊ नये. एखादा आयुष्यातला कुठला प्रसंग आहे साप पकडताना की बाबा आता हे जीवावरच बेतलं असं काय कठीण प्रसंग आलता आहे? हां, बऱ्याच वेळा असं अंगावर असं प्रसंग येऊन गेलेत आणि त्यातून सुद्धा व्यवस्थित आपण सुरक्षित त्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडलेलं आहे साप. शिक्षण वगैरे किती झालं? शिक्षण 8वी झाली माझी. बरं, मग साप एवढे पकडले आपण 5-6 हजार निसर्गाच्या सानिध्यात सोडले, तर मग आता हे जे प्रशिक्षण आहे किंवा कुठे आपल्याला बोलवलं होतं काय प्रशिक्षण वगैरे घ्या? बरोबर, सोलापूरला मित्र आहेत आपले भरपूर. त्या मित्रांनी बोलवलं, त्यांच्याजवळ मी जाऊन एक 1.5 ते 2 महिने प्रशिक्षण घेतलं आणि मी शिकलो. शासनाकडून काय अपेक्षित आहेत तुमच्यासारख्या सर्पमित्रांना? त्यांनी काय काय आयडेंटिटी कार्ड द्यावं किंवा ग्लोव्ज वगैरे काय काय असं द्यावं वाटतं? बरोबर, सुरक्षेच्या साधनेतून प्रत्येक सर्पमित्रांना शासनाला एकच विनंती आहे की प्रत्येक मित्रांना मासिक मानधन भेटावं आणि सुरक्षेच्या बाबतीत त्यांना सुरक्षा किट ही शासनामार्फत प्रदान व्हावी.
जेणेकरून त्या सर्पमित्रांना प्रोत्साहन भेटेल. मग आता आपण साप एखाद्याच्या घरी किंवा लांब लांब असतात कुठे पकडायला गेलो 5-10 किलोमीटर तर त्याचा खर्च वगैरे कोण देतं? मग आता तुम्ही अपंग पण आहे, मग गाडी वगैरे कोण चालवतं, कसं जातं? माझ्याबरोबर मित्र असतात, मित्र चालवतात गाडी, आपण पाठीमाग बसून जायचं. मग कॉल केल्यानंतर त्यांना सांगायचं पेट्रोल खर्च द्या, मग ते देतात, काय काय देत नाहीत. परंतु ग्रामीण भागात असे पण दिसते विषारी साप देखील असले त्याला मारून टाकतात. हां नाही, कसं आहे, साप म्हणलं की गैरसमाज भरपूर आहे सापाबद्दल. ते साप दिसल्यानंतर साप चावतो आणि माणूस मरतो, एवढंच त्यांच्या लक्षात आहे. तरी आपण सर्प व्याख्यान शाळेत वगैरे ग्रामपंचायतमध्ये ते राबवतो, जेणेकरून सापाची माहिती पूर्ण माणसापर्यंत पोहोचण्याचं काम करतो. साप ते पकडतो आणि समाजात मी सापाबद्दल जनजागृती पण करतो. हे होते आपल्यासोबत सर्पमित्र संतोष सुतार आणि गेल्या अनेक वर्षापासून हे आपले साप पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याचं काम करतात. परंतु हे हाताने आणि पायाने देखील अपंग असताना असं हे कठीण काम करतात. आणि आपण जर पाहिलं तर साप हे केव्हाही अटॅक करू शकतात आणि या जीवाला धोकासुद्धा निर्माण होऊ शकतो. अपंग असून देखील जीवाला धोका पत्करून हे साप पकडण्याचं काम हे करत आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याचं काम करत आहेत. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.